नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज आहे 5 एप्रिल 2024 आणि आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असे शेतीचे हवामान अंदाज व इतर शेतीचे योजनांची माहिती नवनवीन माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 5 एप्रिल 2024 आणि आजपासूनचा पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण की महाराष्ट्र राज्यामध्ये 6 एप्रिल 7 एप्रिल व 8 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता व जोरदार अवकाळी पावसाची शक्यता पंजाबराव डक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे उत्तर महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल किंवा पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ किंवा मध्य महाराष्ट्र या सर्व भागातील शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची बातमी आहे, हवामानासंदर्भात बातमी आहे। त्यामुळे 6 एप्रिल 7 एप्रिल व 8 एप्रिल दरम्यान किंवा 9 एप्रिल 10 एप्रिल किंवा 11 एप्रिल दरम्यान हे वातावरण राहणार आहे आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे। याच्यामध्ये विजांसह वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांनी जास्त करून उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्यामध्ये या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त वर्तवण्यात आलेली आहे। आणि आज आहे 5 एप्रिल आणि उद्यापासून पाऊस सक्रिय होईल। अवकाळी पाऊस उद्या म्हणजे 6 एप्रिल पासून महाराष्ट्रभर किंवा जास्तीत जास्त मराठवाड्यामध्ये सक्रिय होईल आणि 6, 7 व 8 एप्रिल दरम्यान हा पाऊस सक्रिय राहणार आहे आणि जास्तीत जास्त 11 एप्रिल पर्यंत हा पाऊस राहणार असल्याची माहिती पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे परत 6 एप्रिल 7 एप्रिल व 8 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता जास्त वर्तवण्यात आलेली आहे आणि हा पाऊस 11 एप्रिल पर्यंत राहण्याची शक्यता जास्त आहे। आणि संपूर्ण एप्रिल महिन्याचा हवामान अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। या एप्रिल महिन्याच्या हवामान अंदाजामध्ये आता उद्यापासून अवकाळी पाऊस सक्रिय होत आहे, म्हणजे येणाऱ्या 24 तासामध्ये पाऊस महाराष्ट्र राज्यामध्ये अवकाळी पाऊस सक्रिय होईल आणि याच्यामध्ये तो मराठवाड्यामध्ये पडेल। त्याच्यामध्ये मराठवाड्यामधील परभणी असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल किंवा मराठवाड्यातील सर्वच्या सर्व 8 जिल्हे असेल, या सर्व भागामध्ये हा पाऊस सक्रिय होत आहे उद्यापासून 6 एप्रिल 7 एप्रिल 8 एप्रिल पर्यंत। आणि हे हवामान 11 एप्रिल 2024 पर्यंत राहणार आहे। त्यानंतर पुन्हा हवामान 11 एप्रिल ते 18 ते 19 एप्रिल पर्यंत या भागामध्ये कोरडे राहणार आहे। त्यानंतर पुन्हा 21 पासून ते 28 एप्रिल पर्यंत हे पुन्हा हवामान बदलणार आहे, ढगाळ वातावरण राहणार आहे, जास्त काय राहणार नाही, परंतु ढगाळ वातावरण, कुठे कुठे रिमझिम पावसाची शक्यता या 21 ते 28 एप्रिलच्या हवामान अंदाजामध्ये पंजाबरावांच्या माध्यमातून सांगलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, आता सध्याचा जे पाऊस पडणार आहे 6 एप्रिलचा, 7 एप्रिलचा व 8 एप्रिलचा, या 3 दिवसामध्ये सतर्कतेचा इशारा म्हणून जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांनी आपले सर्व पिकांचं नियोजन करून ठेवावं, कारण की हा पाऊस मागे जे काय पाऊस पडला 30 मार्च पर्यंत, त्याच्यापेक्षा जास्तचा पाऊस हा अवकाळी पाऊस राहणार आहे। त्यामुळे मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांचं संरक्षण करावं। मागील हवामान अंदाजामध्ये पंजाबराव डक साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की जवळपास 1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान हवामान कोरडे राहणार आणि तशा पद्धतीचं आज 5 एप्रिल आहे आणि 1 एप्रिल ते 5 एप्रिल पर्यंत राज्यामध्ये हवामान कोरडे राहिले। परंतु आता पुढचा हवामान अंदाज 6, 7, 8 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि या भागामध्ये अवकाळी पाऊस जास्त पडणार असल्याची माहिती देण्यात आली। त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या सर्व भागामध्ये विखुरल्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस आहे आणि हा पाऊस सर्वदूर काय नाही अशी माहिती पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर 6 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता आहे। 12 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान पुन्हा हवामान कोरडे आहे आणि 19 एप्रिल, 20 एप्रिल व 21 एप्रिल पर्यंत मध्यम स्वरूपाचं आहे आणि 21 एप्रिल ते 28 एप्रिल पुन्हा राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा झाला पंजाबराव डक साहेबांचा नवीन हवामान अंदाज। याचबरोबर एक परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। पंजाबराव डक साहेब जे काही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना परिचित आहेत, ते आता लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांना तिकीट देण्यात आलेले आहे।
त्यामुळे मित्रांनो आता पंजाबरोडक साहेब जे काही हवामान अंदाज सांगत होते, आता राजकीय हवामान अंदाज सांगणार आहेत आणि ते आता ते फॉर्म भरणार आहेत. आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले पंजाबरोडक साहेब आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आता मी जर निवडून आलो तर शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये कुणीही मांडत नाही. त्यामुळे आता मी शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये घेऊन जाणार आहे, मांडणार आहे. त्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव असेल, कापसाचा भाव असेल किंवा इतर शेतीचे प्रश्न असतील ते मांडण्याचा प्रयत्न पंजाबरोडक साहेब करणार आहेत. याच्या व्यतिरिक्त आपण जर बघायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील कित्येक प्रश्न आहेत ते सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे पंजाबरोडक साहेब लोकसभा लढवण्याचं कारण आहे, त्यांनी लोकसभा लढवण्याचं कारण सुद्धा सांगलेलं आहे आणि हेच कारण लोकसभा लढवण्याचं कारण आहे. त्यामुळे मित्रांनो पंजाबरोडक साहेबांच्या माध्यमातून आता हवामान अंदाजाबरोबरच आता ते लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला त्या पंजाबरोडक साहेबांनी लोकसभा लढवावी का नाही लढवावी यात तुम्हाला काय काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेवटी हा हवामान अंदाजाबद्दल तरी तुम्हाला काय वाटतं तरी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो तुर्तास थांबतो. तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद.